आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण Peugeot कंपनीचा जो रिक्षा आहे त्याच्या कॅबिनमध्ये खालच्या बाजूने चेकर फिट केलेले आहेत। काही जण म्हणतील की बा याचा जो कंपनी पत्र आहे तो पण मिळतो, परंतु जे गाडी मालक आहे त्यांचे म्हणणे होते की मला याच्यामध्ये चेकर्स फिट करायचे आहे आणि या गाडीचे चेचेस समोरून तुटले होते ते सुद्धा आपण रिपेअर केलेले आहेत आणि असे फिट करून दिलेले आहेत की ते आता पुन्हा तुटणार नाही। ज्या ठिकाणी आपण वेल्डिंग केलेले आहे त्या ठिकाणून ते तुटणार नाही, क्रॅक सुद्धा होणार नाही, असे आपण त्याची फिटिंग घेतलेले आहेत। या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की आपण चेकर कशी फिट केलेले आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे आणि आपण जो चेकर फिट केलेला आहे तो वेल्डिंग सुद्धा आपण पाहू शकता की असं कुठं काही जण म्हणतील की याला वेल्डिंग गॅस वेल्डिंगच लागते, परंतु आपण तो पाहू शकता की आपण कशा प्रकारे मजबूती त्याला दिलेली आहे। हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की बा याच्यामध्ये जो अगोदर एक प्रॉब्लेम आला होता की चेचेस क्रॅक झाले म्हणून त्यांनी ते चेचेस रिपेअरिंगसाठी आपल्याकडे गाडी आणली होती, परंतु आपण त्यांना पूर्ण काम हे क्लिअर करून दिलेले आहेत आणि त्यांना त्यांची रिकमेंड होती आपल्याला की आम्हाला चेकरच फिट करायची, त्यामुळे आपण चेकर फिट करून दिलेले आहे। नाहीतर आपण जो Peugeot कंपनीचा जो फर्श आहे तो सुद्धा रेडीमेड मिळतो, तो सुद्धा आपण फिट करून देत असतो, परंतु आपण त्यांच्या डिमांडनुसार फिट करून दिलेला आहे। आणि मजबूतीच्या बाबतीत तर भरपूर मजबूत आता Peugeot कंपनीचा जो खालचा फर्श आहे तो आपण बसवून दिलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि आपले जर समोरच्या कॅबिनमधले चेचेस क्रॅक झालेले असेल किंवा पाठीमागचे असेल ते सुद्धा आपण रिपेअर करून देतो। हेच या व्हिडिओमध्ये मला सांगायचे होते। ती गाडी कोणती असो, आयशर असो, पिकअप असो किंवा ॲपे असो, सुप्रो असो, जिथं आपण सर्व गाड्यांचे काम हे करून देत असतो। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। आणि हे गाडी मालक आहे, आपण त्यांची सुद्धा यामध्ये प्रतिक्रिया घ्यायची होती, परंतु ते नाही म्हणत होते आणि त्यांना हे काम आवडलेले आहेत। त्यांनी मला सांगितले की बा या कामाचे खरोखर मला आता डबल हे काम रिपेअर करायचं काम नाही आणि साईडला सुद्धा आपण पाऊण इंच अँगल मारून त्यामध्ये हे रबर फिट करून दिलेलं आहे। ते पहा तुम्ही कशा प्रकारे फिट एकदम मजबूत फिट झालेला आहे, म्हणजे या ठिकाणी जो पत्रा वारंवार सडतो तो आता सडणार नाही आणि त्यांचा अँगल एकदम मजबूत फिट करून दिलेला आहे। धन्यवाद।